नमस्कार मित्रांनो, तुमचे बोल मराठी या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे। आज आपण DJI Osmo Action 4 कॅमेरा घेण्यासाठी गेलेलो होतो। आपण कुठून हा कॅमेरा घेतलेला आहे हे सर्व डिटेल्स तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटेल। DJI Osmo Action 4 ची अनबॉक्सिंग करून घेऊयात पहिल्यांदा। आता DJI Osmo Action 4 आपण ॲडव्हेंचर कॉम्बो घेतलेला आहे, त्यामध्ये काय काय येते आहे, आपल्याला हा किती रुपयाला पडलेला आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा। म्हणजे आपल्या व्हिडिओसाठी आता डायनोसॉर घेतलेला आहे आपण, तो कशा प्रकारे अनबॉक्सिंग चालू आहे त्यामध्ये पाहूयात आपण काय काय भेटते। सर्वप्रथम आपण अशा प्रकारे एक बॉक्स भेटतो, बॉक्समध्ये 2 बॉक्स असतात छोटे छोटे, त्यामध्ये आता आपण बघूयात काय काय असतं। एका बॉक्समध्ये आपल्याला आता काय निघते ते पाहूया। एका बॉक्समध्ये त्याचा केस आहे, सेफ्टी केस, म्हणजे जे आपण पाण्यामध्ये वगैरे यूज करू शकतो किंवा ट्रायपॉड म्हणून सुद्धा यूज करू शकतो, ते केस आहे आपल्याला। आणि एकामध्ये आपला DJI Osmo Action 4 कॅमेरा आहे। सर्वप्रथम आपण DJI Osmo Action कॅमेरा ओपन करून घेतलेला आहे, तो अशा प्रकारे दिसत आहे, तुम्ही बघू शकता। DJI Osmo Action 4 कॅमेरा घेतलेला आहे। आणि हे अडॅप्टर आपण त्यामध्ये यूज करू शकतो, म्हणजे सेफ्टी केस आहे एक प्रकारचे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या गाडीवरून मोटो ब्लॉगिंग करताना पडला तरी बी यातमध्ये काय होणार नाही। अजून आपल्याला यासोबत काय काय भेटलेलं आहे ते सुद्धा पाहूया आपण। आता हे आहे बॅटरी केस, आपल्याला ॲडव्हेंचर कॉम्बो घेतल्यामुळे 3 बॅटरी भेटलेला आहे। तुम्ही जर स्टँडर्ड कॉम्बो घेत असाल तर स्टँडर्ड कॉम्बो चुकूनही घेऊ नका, कारण की तुम्हाला त्यासोबत एकच बॅटरी भेटते व ॲडव्हेंचर कॉम्बो सोबत तुम्हाला 3 बॅटरी मिळून जातील। त्यामध्ये तुमचा पूर्ण दिवसाचे मोटो ब्लॉगिंग होऊन जाईल। त्यामुळे तुम्ही घेताना शक्यतो ॲडव्हेंचर कॉम्बोच घ्या, म्हणजे तुम्हाला पॉवरसाठी म्हणजे बॅटरीसाठी इश्यू येणार नाहीये। नाहीतर तुम्ही एक बॅटरी घेतली तर तुम्हाला सारखं चार्जिंगला लावावं लागेल। आता बॅटरी कुठे लावली जाते हे पाहूया आपण। आता मी हा सर्वप्रथम म्हणजे पहिल्यांदा घेतला आहे, त्यामुळे मला सुद्धा माहीत नव्हतं की बॅटरी कशा प्रकारे टाकली जाते, व त्यांनी अनबॉक्सिंग केली स्वतः मालकांनीच, तर त्यांना सुद्धा ओपन होत नव्हते हे बॅटरीचं कार्ड। ते बघा अशा प्रकारे तुम्ही इथे बॅटरी टाकू शकता। आता त्यांच्याकडूनच आपण बॅटरी टाकून घेऊयात। त्यांनी बॅटरी टाकलेली आहे आणि नंतर हे केस लावलेला आहे। तिथेच तुम्हाला SD कार्डसाठी म्हणजे मेमरी कार्ड सुद्धा साठी जागा आहे, तिथेच तुम्ही मेमरी कार्ड टाकू शकता।